या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। सिन्नर शहरासह तालुक्यात सध्या डेंग्यू सदृश्य आजाराच्या रुग्णात मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसत आहे। विविध खासगी तसेच सरकारी दवाखान्यात रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे। परिसरात कीटकजन्य आजार होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने तालुक्यात जनजागृती मोहीम हाती घेतली असून कोरडा दिवस पाळण्यासोबतच पाणी साठ्याची पाहणी केली जात आहे। तालुक्यातील मनेगाव येथील भगवान सोनवणे यांच्या डेंग्यू सदृश्य आजाराने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल झालेल्या बहुतांश रुग्णांना डेंग्यू सदृश्य आजारांची लागण झाली आहे। हिवाळ्याच्या दिवसात डेंग्यूच्या रुग्णांत वाढ होत असल्याचे निरीक्षण आरोग्य यंत्रणेने केले आहे। त्यामुळे जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली असून ग्रामस्थांना आजाराची माहिती दिली जात आहे। त्याबाबत आरोग्य विभागाच्या वतीने एसएनच्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात आली आहे। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। मी डॉक्टर निर्मला सुशील पवार, मी वैद्यकीय अधिकारी या पदावर सिन्नर नगरपालिका येथे कार्यरत आहे। तरी आजकालचं जे वातावरणामध्ये जे बदल झाले आणि त्याचबरोबर भारतात आणि तसेच महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस झाला आणि पावसाचे प्रमाणही मागील 2 ते 3 वर्षापेक्षा जास्त प्रमाणात आहे। त्यामुळे जे काही आजार पसरतात त्याविषयी मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे। प्रथमतः आजच्या काळामध्ये जे काही वर्तमानपत्रातही बऱ्याच बातम्या येतात तर डेंग्यूचा जे काही आजार आहे याचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढलेला दिसून येतो। पण याविषयी काही नागरिकांच्या मनात शंका कुशंका किंवा या आजाराविषयी काय काळजी घ्यायची याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगते। प्रथमतः डेंग्यूचा आजार पसरू नये म्हणून सगळ्यात मूलभूत जी काही गोष्ट आहे नागरिकांनी जी काळजी घ्यायची आहे ती म्हणजे परिसर स्वच्छता। आपल्या घराजवळील जो काही परिसर आहे तेथील पाण्याचे जे काही साठे आहे जसं कुंड्या किंवा मग घराच्या वरती ज्या काही पाण्याच्या टाक्या आहेत या व्यतिरिक्त जर काही ठिकाणी पाण्याचे साठे असतील तर त्याचा नायनाट करणे गरजेचे आहे। या व्यतिरिक्त घरावरील पाण्याच्या टाक्या झाकलेल्या असाव्यात। तसेच आपण या डासांच्या ज्या आळ्या आहेत त्याचं जीवनचक्र साधारणतः 6 ते 7 दिवसांचं असतं। त्यामुळे आठवड्यातून 1 दिवस आपण नागरिकांनी ड्राय डे किंवा कोरडा दिवस म्हणून पाळला पाहिजे, जेणेकरून त्या दिवशी घरात साठवलेलं जे काही पाणी आहे आणि पाण्याचे साठे केलेली भांडी आहेत ते एकदम सगळे स्वच्छ आणि कोरडी करून ठेवली पाहिजेत। त्यामुळे ह्या डासांच्या आळ्यांचं जीवनचक्र हे आपण तिथे थांबवू शकतो आणि त्यातून पुढे डासांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो। तसंच डास चावू नये म्हणून कपडे हे पूर्ण कपडे असावेत आणि लहान मुले किंवा जी काही वयस्कर माणसं आहेत त्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे। या व्यतिरिक्त या आजाराविषयी जे काही गैरसमज आहेत जेणेकरून ताप थंडी यासारखी काही लक्षणं आढळली तर नागरिकांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। संबंधित रक्ताच्या तपासण्या सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत केल्या जातात आणि त्याचं निदान झाल्यानंतर योग्य ती ट्रीटमेंट आपण त्या पद्धतीने देत असतो। एकच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर अशी काही लक्षणं आढळली तर पाणी भरपूर प्यावं, जेणेकरून आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण हे योग्य प्रमाणात राहील। याच्या व्यतिरिक्त नगरपालिकेकडून सगळे आपले जे काही एरिया आहेत तिथे वेळोवेळी औषध फवारणी ही केली जाते, जेणेकरून डासांचं प्रमाण हे आटोक्यात ठेवण्यासाठी त्याची मदत होते।